भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नंदुरबार शहरात संविधान जागर कार्यक्रम। संविधान भारताचा आत्मा। भारतीय संविधानाला यंदा 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत विशेषतः विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे। याच उपक्रमाचा एक भाग म्हणून नंदुरबार शहरातील एकलव्य विद्यालयात अनुलोम संस्थेच्या माध्यमातून संविधान जागर या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। काळातून विकसित झालेली स्वातंत्र्य, समता, बंधुता, सर्व प्राणीमात्रांचा सन्मान ही मूल्ये माझा अविभाज्य भाग आहे। त्यांचे मार्गदर्शन माझ्यात तुम्हाला आढळून येईल। सगळ्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणं हा अनुलोमचा महत्त्वाचा हेतू आहे। आपण 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आधार कार्ड म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नाही, तो तुमच्या ओळखीचा पुरावा आहे। तुम्ही भारत देशामध्ये जन्माला आलेले आहात म्हणून तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट मिळतं। तुम्ही मोठे झाल्यावर पासपोर्ट काढता, तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स काढतात किंवा खरं तर अनुगामी लोकराज्य महाअभियान अनुलोम ही संस्था महाराष्ट्रभरामध्ये योजनांच्या विषयामध्ये लोकांना मार्गदर्शन करण्याची भूमिका चोखपणे महाराष्ट्रभर बजावत असते आणि त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये योजना सर्वांपर्यंत जाव्यात ही भूमिका अनुलोमची आहे। परंतु मागच्या काळामध्ये वेगवेगळ्या विचारांच्या माध्यमातून संविधानाच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात अनास्था बघायला मिळाली आणि ही अनास्था दूर करण्यासाठी संविधानाची मूल्य विद्यार्थ्यांमध्ये जावीत याच हेतूने आपण आता संविधान 75च्या निमित्ताने संविधानाचे कार्यक्रम, संविधानाच्या ओळखीचे कार्यक्रम महाराष्ट्रभरामध्ये करतोय आणि त्याच्याच निमित्ताने आता नंदुरबारमध्ये आज या ठिकाणी जयंत गणपत नटावतकर एकलव्य महाविद्यालयामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। अशाच पद्धतीने महाराष्ट्रभर अनुलोम विद्यार्थ्यांमध्ये संविधानाचे बीज रोवले जावे याच्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि पुढच्या काळात सुद्धा अशा चांगल्या विषयांना घेऊन अनुलोम सतत कार्यरत असणार आहे। धन्यवाद। नंददर्पण न्यूज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद। गोंधळात आली। आपली संस्कृती प्राचीन आणि वैभवशाली आहे आणि आधुनिकतेची कास धरून भविष्याचा वेध घेण्याची आपली जिद्द आहे। भूतकाळ आणि भविष्य यांना वर्तमान